श्रीसेलम आंध्र प्रदेश, कर्दळीवन सन 1856। कर्दळीच्या जंगलात नेहमीप्रमाणे लाकूड तोडायचे काम करत होता। अनावधानाने लाकूड तोड्याची कुल्हाडी जवळच असलेल्या मुंग्यांच्या वारुळावर पडली आणि बघतो तर काय रक्ताचे शिंतोडे उडू लागले। लाकूड तोड्या घाबरून गेला आणि दुसऱ्या क्षणी चमत्कार झाला। त्या वारुळातून एक दिव्य तेजाची आकृती बाहेर आली। लाकूड तोड्या हात जोडू लागला। ती दिव्य तेजाची आकृती म्हणजेच भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार, जे पुढे जाऊन श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून प्रचलित झाले। श्रीसेलम येथून भारतभर तीर्थक्षेत्रे भ्रमण करून अखेर अक्कलकोट येथे त्यांचे आगमन झाले आणि श्री स्वामी समर्थ असे नामकरण झाले। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।